नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे सिद्धी समर्थ एज्युकेशनच्या परिवारामध्ये. आज आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त संपूर्ण माहिती मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला देवापेक्षाही वरचे स्थान दिले गेले आहे. कारण ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवणारा केवळ गुरुच असतो. याच थोर गुरुमाऊलीप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या पवित्र दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. महाभारताचे रचनाकार, देवांचे वर्गीकरण करणारे आणि पुराणांचे लेखक महर्षी व्यास यांचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यांनी मानवी समाजाला ज्ञानाचे अथांग भांडार दिले. म्हणून त्यांना आद्य गुरु मानून हा दिवस त्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या दिवशी केवळ आध्यात्मिक गुरूंचेच नव्हे, तर आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे वंदना केली जाते. आपल्या आयुष्यात आई-वडील हे आपले पहिले गुरु असतात, जे आपल्याला संस्कार देतात. त्यानंतर शिक्षक आपल्याला जगाचे ज्ञान देतात आणि समाजात वावरण्यास सक्षम बनवतात. आपल्या प्रगतीमध्ये ज्या ज्या व्यक्तींचा हातभार लागला आहे, त्या सर्वांप्रती कृतज्ञ राहण्याची शिकवण हा सण देतो. मंगलदिनी गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करताना आपण हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की गुरु म्हणजे केवळ एक व्यक्ती नसून ती एक अखंड वाहणारी ज्ञानगंगा आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा तो एक दैवी मार्ग आहे, ज्याच्या स्पर्शाने सामान्य मानवाचे जीवनही सुवर्णमय बनते. म्हणूनच गुरुने दाखवलेल्या सन्मार्गावर चालणे आणि त्यांनी दिलेले ज्ञान सत्कर्मासाठी वापरणे हीच त्यांच्या चरणी खरी गुरुदक्षिणा ठरते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचे पूजन केले जाते. त्यांच्या चरणी लीन होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. गुरु बिन ज्ञान न उपजे या उक्तीप्रमाणे गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय मानवी जीवनाला योग्य दिशा मिळू शकत नाही. हा दिवस आपल्याला आपल्या अहंकाराचा त्याग करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याची आणि नेहमी कृतज्ञ राहण्याची आठवण करून देतो. हा केवळ एक सण नसून शिष्याने गुरुच्या प्रती दाखवलेली नितांत श्रद्धा आणि प्रेमाचा एक अलौकिक सोहळा आहे.